हाथ जोड़ी तो क्या मत बदना
विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरु नारायण दादा अण्णा महाराज यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज भारताच्या कानाकोपऱ्यातून दत्त भक्त या ठिकाणी श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये दत्त जयंती सोहळ्यासाठी आलेले आहेत. खर तर सद्गुरु नारायण दादा अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादातून सद्गुरु टेंबे स्वामी यांच्या आधिपत्याखाली सन्माननीय भरतनाना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातून आणि अनुभवातून आजचा हा दत्त जयंतीचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत असताना याची देही याची डोळा हा सुखाचा सोहळा आपण सर्वांनी हृदयाच्या अंतःकरणामध्ये साठवून घ्यायचा आहे. कोणी गडबड करायची नाही, शांतता पाळायची. अनेक भाविक भक्तगण बाहेर उभे आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. अनंत जन्माची पुण्य आहे की आपल्याला बसायला जागा मिळाली. सद्गुरु टेंबे स्वामीच्या समोर आपण आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आपण गडबड करायची. आपण शांतता पाळली तर सद्गुरूंचे शब्द आपल्याला प्रेरणा देणार आहेत, आपल्याला ऊर्जा देणार आहेत. खर तर सर्वजण असे म्हणत होते की आताची दत्त जयंती कशी साजरी होणार. अनेक जण प्रश्न सुद्धा विचारत होते. तुम्हा सर्वांना सांगतो, श्री क्षेत्र नारायणपूर दत्त सहयोगी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल की सद्गुरु अण्णा महाराज देहाने जरी गेले असले तरी ते आपल्यामध्ये आहेत. सद्गुरु अण्णा महाराज आपल्यामध्ये आहेत. ती एक ऊर्जा येते, एक प्रेरणा येते, एक विचार येते, एक आशीर्वाद आहेत जे आपल्याला मिळालेले आहेत. फक्त डोळे झाका, एक सेकंद सर्वांनी डोळे झाका आणि सर्वांनी डोळे उघडून बघा. सद्गुरु अण्णा महाराज तुम्हाला समोर दिसते. सद्गुरु अण्णा महाराज म्हणजे आपली ऊर्जा आहे, ऊर्जा. आणि विज्ञानाच्या संज्ञेत असं सांगतात साहेब की ऊर्जा कधी नाश पावत नाही आणि कधी निर्माण केली जात नाही. ऊर्जा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते किंवा प्रवृत्त केली जाते. आणि तशीच ऊर्जा सद्गुरु अण्णा महाराजांनी टेंबे स्वामीच्या रूपामध्ये आपल्याला दिलेली आहे. अण्णा महाराज आहेत, होते आणि असतील. टेंबे स्वामीच्याकडे पाहिजे आपल्याला अण्णा महाराज दिसल्याशिवाय राहणार नाही. असं वाटतच नाही की अण्णा नाहीयेत. आणि कोणी वाटून पण घेऊ नका की श्री क्षेत्र नारायणपूरला तर अण्णा नाहीयेत. अण्णा आहेत, होते आणि असतील शेवटपर्यंत. तर हा विचार आपण सर्वांनी या ठिकाणी याचा शांतता राखायची. पुढचा कार्यक्रम अतिशय सुंदर आनंदामध्ये आपण पाहायचा आहे. यानंतर मान्यवरांचा सन्मान केला जाईल श्री क्षेत्र नारायणपूरच्या वतीनं. भरतनाना आपल्याला मार्गदर्शन करतील. टेंबे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील. सद्गुरु अण्णा महाराजांचा एक एक शब्द जे ऐकायला आपले कान आसुसलेले असायचे आणि एका शब्दाने आपल्याला आशीर्वाद मिळायचा, आपलं पोट भरायचं. तोच शब्द, तोच आवाज सद्गुरु टेंबे स्वामींच्या रूपातून आपल्याला आज ऐकायचा आणि हाच आशीर्वाद आपल्याला घेऊन जायचा. आपल्या तमाम दत्त भक्तांच्या वतीने सद्गुरु टेंबे स्वामी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. समृद्धी दाणे मुलगी हरवलेली आहे. 11 वर्षाची मुलगी आहे, 8 वर्षाची मुलगी आहे, 18 वर्षाची मुलगी आहे. समृद्धी दाणे बाईकशी संपर्क साधा. त्यांनी त्या पावतीच्या ठिकाणी तिथे संपर्क साधा. देणगीचे काउंटर आहे तिथे संपर्क साधा. बोला नाना.
आणि ती नगरी पावन ज्यांनी केली असे विश्वाचे, ज्यांनी विश्वामध्ये जे चाललेलं आहे त्या विश्वाला शांतता, स्थिरता आणि समाधान देणारे असे आपले विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांनी वसवलेले या नारायणपूर नगरीमध्ये आपण दत्त जन्माच्या सोहळ्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. म्हणून आपण सर्वांनी एकदा अण्णांना वंदन करून, दत्तगुरूंना वंदन करून आज आपण या ठिकाणी दत्त जन्म आख्यानासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलोय. सर्व देवदेवता, गणेश, आपल्या विद्येची देवता जे आराध्य आपलं जे गणपती बाप्पा, त्यांना वंदन करून आपण सर्व देवदेवतांना वंदन करून आपण या दत्त जन्म व्याख्यानासाठी आपण सर्वांनी मन एकाग्र करून या आजच्या व्याख्यानाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. तर हे दत्त जन्म व्याख्यान मार्कंडेय पुराणातील असून अण्णांनी त्याचा आधार घेऊन श्री नारायण ज्ञानबोध मध्ये त्या दत्त जन्माचा पहिलाच अध्याय आणि त्या अध्यायामध्ये अण्णांनी सर्व विश्लेषण या दत्त जन्माचं केलेलं आहे. आणि या विश्वाचे जे निर्माते आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या विश्वाच्या निर्मितीचे जे मालक आहेत, चालक आहेत, त्या चालकांचा, मालकांचा आज आपण जन्मदिवस साजरा करतोय. आणि ते जन्मदिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, बसलेलो आहोत आणि सर्वजण त्याचा आनंद घेतात. म्हणून अण्णांनी सुरुवातीलाच नारायण ज्ञानबोध मध्ये सुरुवातीलाच सर्वजण त्यांचे शिष्य, अण्णांचे आपण सर्वजण शिष्य
शिष्य एकत्रित बसले असताना दत्त जन्म व्याख्यान ऐकण्याची सर्व शिष्यांना आतुरता झाल्यानंतर अण्णांनी ते व्याख्यान सांगायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीलाच अण्णांनी ओवी काय सांगितले बघा. नारायणपूर असं क्षेत्र आहे, तर नारायणपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या ओवीच्या माध्यमातून काय सांगितले बघा. अडली असीने अडती, चालली असीन रोखती, जो जैसा जाय ज्याचे त्याचे गती, चाल मिळे तयाची तैसी रीती नारायणपुराची. बघा काय सांगितलंय अण्णांनी. अडली असीने अडती अडविती, चालली असीन रोखती, जो जैसा जाय ज्याचे त्याचे गती, तैसेची चाल मिळे तयासी ऐसी रीती असे नारायणपुराची. बघा अण्णांनी काय सांगितलंय. नारायणपूरला जो येतो तो त्याच्या भाग्याने येत असतो आणि जातो सुद्धा त्याच्या भाग्याने जात असतो. म्हणून नारायणपूर असं अण्णांनी क्षेत्र निर्माण केलेलं आहे की या क्षेत्रामध्ये यायचं आपल्या हातामध्ये आहे आणि जायचं मात्र त्या दत्त महाराजांच्या हातामध्ये. मग कुणाला ठेवायचं कुणाला पाठवायचं हे दत्त महाराजांच्या अण्णांच्या हातामध्ये आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचे की आपण या ठिकाणी आलोय म्हटल्यानंतर हे दत्त महाराजांचं अण्णांचंच म्हणणं आहे की आपण या ठिकाणी नारायणपूरला येऊन या भक्तीच्या वातावरणामध्ये समरस होऊन या दत्त जन्म व्याख्यानाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे असं दत्त महाराजांचीच इच्छा आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी सर्व हाल यातना अपेष्टा करून सहन करून आपण या ठिकाणी बसलोय आणि या दत्त जन्म व्याख्यानाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहे. तरी मला सांगायचं भाग आहे की पूर्वीच्या काळामध्ये मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये कौशिक नावाचा एक ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला. लहानपणापासूनच जन्मताच तो व्याधीने ग्रस्त अशा पद्धतीने त्याचा जन्म झाला आणि त्या जन्माच्या अवस्थेमध्येच तो त्याचं काही पूर्वसुकृत जे पाप कर्म केले असेल त्यामुळे त्याला या माणसाच्या जन्माला जो जन्म झाला तो जन्मताच तो व्याधीग्रस्त झाला आणि तो व्याधीग्रस्त होऊन जन्माला आला. पण त्याचं काही पूर्वसुकृत आणि पूर्वसंचित ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे कालांतराने तो हळूहळू मोठा होऊ लागला आणि मोठा झाल्यानंतर काही काळासाठी त्याचा जो कुष्ठरोग होता तो काही काळासाठी बरा झाला आणि कुष्ठरोग बरा झाल्यानंतर घरच्या आई वडिलांनी त्यांच्या विचार केला की आता मुलाचा कुष्ठरोग बरा झालाय म्हणून त्याला योग्य वेळी योग्य वधू पाहून त्याचा आपण शुभ मुहूर्त पाहून त्याचा विवाह करावा असं त्यांच्या घरच्या आई वडिलांनी त्यांचं ठरवलं आणि योग्य शुभ मुहूर्त पाहून शांडिल्य नावाची जी पतिव्रता होती त्या शांडिल्या बरोबर या कौशिक ब्राह्मणांचं शुभविवाह त्याच्या घरच्याने लावून दिला आणि शुभविवाह लावून दिल्यानंतर सर्व आनंदाचा आनंद चालू होता. आनंदाचा आनंद चालू असताना सर्व काही चालू असताना कालांतराने याचा कुष्ठरोग पुन्हा बळावला. या कौशिक ब्राह्मणांचा कुष्ठरोग बळावला आणि कुष्ठरोग बळावल्यानंतर याला पुन्हा व्याधी सुरू झाल्या. अंगातून पू वाहू लागला, रक्त मांस या सगळ्या गोष्टी अशा अवस्थेमध्ये तो जर्जर होऊन त्याच्या सगळ्या हाल अपेष्टा त्याला सहन करावं लागल्या आणि शेवटी जी पतिव्रत आहे शांडिल्या त्या शांडिल्या मातेने आता तिचा पतिव्रता धर्म स्वीकारण्यासाठी हे काय होतंय रे तिकडं शांतता ठेवा. शांडिल्याने पतिव्रता धर्म पाळण्यासाठी ते पतीची सेवा करू लागली आणि सेवा करत असताना ती रोज सकाळी उठून त्यांना प्रातःविधी करून त्यांना स्नान घालायचे. स्नान घातल्यानंतर सगळं स्नानाच्या आधी ते रक्त वगैरे जे सगळं आलेलं असेल ते पुसून घेऊन त्यांना स्नान घालू लागले. स्नान घातल्यानंतर त्या सगळ्या रोजचा नित्यक्रम चालू असताना कालांतराने थोडासा वेळ गेल्यानंतर एके दिवशी कौशिक ब्राह्मणाला त्या मातेने स्नान घातलं आणि स्नान घालून
घराच्या ओसरीमध्ये त्यांना बसवलं आणि ते त्यांच्या कामासाठी, त्यांच्या घरकामासाठी त्या निघून गेले. आणि हे कौशिक ब्राह्मण उन्हाला, सकाळच्या कोवळ्या उन्हाला बसले होते. आणि बसल्यानंतर रस्त्यालाच घर होतं, राजमार्ग होता, रस्त्यालाच घर चाललं असताना त्या रस्त्यावरून एक वेश्या त्या ठिकाणी पुढे चालत होती. आणि त्या वेश्येला पाहून या कौशिक ब्राह्मणांच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला. आणि तो काम उत्पन्न झाल्याबरोबर त्याला दुसरं काही सुचेना. दिवसभर तो त्या वेश्येचं सगळं रूप सौंदर्य पाहून तो मनामध्ये त्याच वेश्येचा विचार करू लागला. आणि दिवसभर तोच विचार करत असताना रात्रीच्या समयी त्या कौशिक ब्राह्मणाचा चेहरा पडलेला पाहून त्या पतिव्रतेने त्याला विचारलं, काय झालं स्वामी, दिवसभर तुम्ही नाराज आहात? तर त्याने त्याच्या मनातलं त्या पतिव्रतेला बोलून दाखवलं की सकाळी मी बाहेर बसलो असताना एक वेश्या पाहिली आणि त्या वेश्या पाहून माझ्या मनामध्ये काम निर्माण झालेलं आहे आणि मला त्या ठिकाणी तो घेऊन चल. असं बोलल्यानंतर कुठल्या पतिव्रते स्त्रीला आवडेल की आपला पती आपल्याला सोडून परत स्त्रीकडे न्यायला सांगेल, नेण्याची इच्छा करतोय, असं कुठल्या पतिव्रतेला आवडेल? म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस त्याने बोलल्यानंतर ही पतिव्रता जी शांडिल्य होती ती एकदम घाबरून गेली की आता काय करायचं. या सगळ्या गोष्टी तिच्या अंतःकरणाला खूप वेदना देणाऱ्या होत्या की बाबा आपण या सगळ्या गोष्टी एवढ्या हाल अपेष्टा सहन करून आपण पतीची सेवा करतोय आणि पतीची सेवा केल्यामुळे जर आपल्याला अशा पद्धतीचं जर ऐकायला लागत असेल तर आपण पतिव्रता धर्म कशा पद्धतीने पाळायचा. तरीही तिने मनावर दगड ठेवून विचार केला की बाबा पतीचा आपल्याला ऐकावं लागेल. पतिव्रता जर आपण पतीचं ऐकलं नाही तर पतिव्रता धर्म आपण सांभाळू शकणार नाही. अशा पद्धतीने तिचे मनामध्ये ठरवल्यानंतर तिने विचार केला आणि थोडेसे पैसे जवळ घेतले आणि रात्रीचा प्रहर पाहून तिने जाण्यासाठी तयारी केली. आणि ते जाण्यासाठी तयारी केल्यानंतर एक पाटी घेतली आणि पाटीमध्ये तिला त्या कौशिक ब्राह्मणाला तिने ठेवला आणि ती पाटी डोक्यावर घेऊन ती चालू लागली. रात्रीचा प्रसंग होता, अमावस्याची रात्र होती, काळोख होता, सर्वत्र अंधार पसरलेला होता आणि पाऊस पडत होता. अशा अवस्थेमध्ये ती कौशिक शांडिल्य माता त्या कौशिक ब्राह्मणाला घेऊन त्या वेश्येच्या घराकडे निघाली. आणि ते वेश्येच्या घराकडे जात असताना मार्गामध्ये चालत असताना विजांचा कडकडाट आणि त्या विजाच्या कडकडांमध्येच त्या विजेच्या लाईट मध्येच ती रस्ता पाहत त्या वेश्येच्या घराकडे चालली होती. आणि चालत असताना गावामध्ये चोरीच्या आळाने कुणाला सोळावर दिलं होतं. काहीही अपराध नसताना एका ऋषीला सोळावर दिलं होतं. ते ऋषी कोण? बरोबर, सगळ्यांचे पाठ आहे का बघत होतो. दरवर्षी अण्णा सांगायच्या गेले आपण 40 वर्ष झालं अण्णांच्या मुखातून हे आपण ऐकतोय म्हणून प्रत्येकाचं पाठ झालेला आहे नाही का. तर कोणते ऋषी? तर मांडवी ऋषी जे आहेत तर त्या मांडवी ऋषींना चोर समजून त्या गावातल्या लोकांनी चोर म्हणून त्यांना पकडलं आणि चोराच्या आरोपामध्ये त्यांना सोळावर दिलं. सोळावर देणे हा पूर्वीचा भाग होता. सोळावर देणे म्हणजे आपण उभा जो गज असतो जमिनीत रोवतात आणि त्याला आपला माणूस असेल उभा तो त्याच्यामध्ये रोवतात. अशा पद्धतीने
त्या ऋषींना ज्या वेळेस त्या सुळावर दिलं त्यावेळेस त्यांना असंख्य यातना, असंख्य त्रास, तो त्रास सहन करत ते शेवटी ते ऋषीच असतात ना, त्यांची तपश्चर्या म्हणून ते शांत चित्ताने त्यांचं ध्यान साधना नामस्मरणाच्या माध्यमातून ते त्रास सहन करत होते. परंतु या सगळ्या गोष्टी चालत असताना अंधारे रात्री या कौशिक ब्राह्मणांचा नेमका पाय त्या मांडवी ऋषींना लागला आणि मांडवी ऋषींना खूप वेदना झाल्या आणि त्या वेदनाच्या भरामध्ये त्यांनी शाप करून टाकला की ज्या कोणाचा मला पाय लागलेला आहे तो सूर्योदय समी मृत पडलेला असेल. अशी शापवाणी ऐकून जी माता होती, पतिव्रता माता होती, त्या पतिव्रता मातेला तर खूप दुःख झालं की बाबा काही चूक नसताना यांचा स्पर्श अंधारात दिसल्या न करणारे त्यांचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शामुळे त्यांचा वेदना झाल्या आणि त्या वेदनामुळे त्यांनी न बघता कौशिक ब्राह्मणांना शाप दिला की तू सूर्योदयालाच मृत होशील. अशा अवस्थेमध्ये शांडिल्य माता त्या मांडवी ऋषीने सांगितलं की आम्हाला दिसला नाहीत आपण आणि आमच्याकडून चुकून झालं तरी आम्हाला क्षमा असावी. पण मांडवी ऋषीने सांगितलं की आता दिलेला शाप माघारी होऊ शकत नाही. दिलेला शाप माघारी होऊ शकत नाही म्हटल्यानंतर ही सुद्धा पतिव्रता होती, ही सुद्धा हट्टाला पेटली आणि पतिव्रता म्हटली तुम्ही जर सूर्य उगवायला माझ्या पतीला जर मृत असं शाप दिलेला असेल तर मी सुद्धा आव्हान, जर मी खरी पतिव्रता असेल तर मी सुद्धा सूर्यनारायणाला आव्हान करून मी सुद्धा त्यांना सूर्य उगवण्यापासून रोखून धरणार आहे. असं म्हटल्यानंतर त्या पतिव्रतेची ताकद असल्यामुळे त्या पतिव्रतेने सूर्यनारायणाला आव्हान केलं आणि सूर्यनारायण उगवायचे थांबले. सूर्यनारायण उगवायचे थांबल्याबरोबर या सगळ्या सृष्टीची दिनचर्या जाग्यावर ठप्प झाली. जाग्यावर ठप्प झाल्यानंतर सर्वत्र अंधकार असल्यामुळे सर्वांची दिनचर्या झाली. प्रत्येक जण आपापसामध्ये चर्चा करू लागला की सूर्योदय झाला नाही तर बाकीची दिनचर्या कशी करायची आणि बाकीची दिनचर्या झाली नाही तर ही सृष्टी कशी चालायची. ही सृष्टी जर चालायची असेल तर ही सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे ही दिनचर्या झाल्याशिवाय ही सृष्टी चालणार कशी, तिला गती कशी मिळणार. अशा अवस्थेमध्ये सर्वजण सर्व ठिकाणी ठप्प झाल्यानंतर सर्वत्र हाहाकार निर्माण झाला आणि हाहाकार निर्माण झाल्यानंतर सर्वजण भगवंताची आराधना करू लागले की हे दत्तगुरु या सगळ्या आवाहन केल्यानंतर सर्व बातमी इंद्रदेवांच्याकडे गेली आणि इंद्रदेवांच्याकडे बातमी गेल्यानंतर इंद्रदेवांनी सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी ब्रह्मदेवांच्याकडे गेले आणि ब्रह्मदेवांच्याकडे या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ब्रह्मदेवांनी एकच सांगितलं की याच्यापासून ही पतिव्रतेचं आव्हान आहे आणि या पतिव्रतेच्या आव्हानाला पतिव्रताच त्यातून मार्ग काढू शकते असं ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर त्यातून दुसरं कोणी मार्ग काढणार नाही. पतिव्रतेचा भाग आहे, पतिव्रतेचा भाग जर असेल तर ती पतिव्रताच त्यातून मार्ग काढू शकते. अशा पद्धतीने त्या ब्रह्मदेवांनी या इंद्रदेवांना सांगितलं आणि सर्वजण ब्रह्मदेवाने सांगितलं की आमचे जे पुत्र आहेत अत्रि ऋषी त्यांची भार्या अनुसया, ब्रह्मदेवांनी सांगितलं की आमचे पुत्र जे आहेत अत्रि ऋषी त्यांची भार्या अनुसया यातूनच तुम्हाला मार्ग काढू शकते, अन्यथा दुसरं कोणीही मार्ग यातून काढू शकत नाही. अशा पद्धतीने ब्रह्मदेवांनी सर्व देवदेवतांना सांगितल्यानंतर सर्व देवदेवांची स्वारी अत्रि ऋषींच्या आश्रमाकडे वळाली. अत्रि ऋषींच्या आश्रमाकडे वळाल्यानंतर त्या अत्रि ऋषींच्या आश्रमाचं काय वर्णन करावं. एक तपोवृत्ती
अनेक पतिव्रता जी स्त्री असते त्या स्त्रीचं चैतन्य कशा पद्धतीने असतं त्यामध्ये अण्णांनी वर्णन केले, ज्ञानबोध मध्ये वर्णन केले की जी पतिव्रता स्त्री असते ते पतिव्रतेच्या स्त्रीचं तेज जे आहे हे तेज इतकं भयानक असतं की स्वतः सूर्य सुद्धा त्यांच्या पुढे फिका पडत असतो. इतक्या पतिव्रतेचं तेज असतं. सूर्य सुद्धा मंद होऊन त्यांच्या पुढे सावली देण्यासाठी त्या पतिव्रतेला त्रास होऊ नये म्हणून ते सूर्य सुद्धा शांत चित्ताने त्यांना शीतल छाया देत असतो. वारा सुद्धा त्यांच्या पुढे जास्त वेगाने न धावता मंद गतीने या सगळ्या गोष्टी चालत असते. इतकी पतिव्रतेची ताकद असते. म्हणून त्या अनुसया मातेची इतकी ताकद होती की त्यांच्या आश्रमामध्ये एक आनंदाचा आनंद, जे जन्मापासून वैर असतं असे वैरी सुद्धा त्या ठिकाणी एकत्रित राहून गुण्यागोविंदाने नांदत होते असा तो आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये अनुसया माता आणि अत्रि ऋषी आपला रोजची दिनचर्या चालत असताना, अत्रि ऋषी ध्यानासाठी गेले असताना अनुसया माता एकटाच आश्रमामध्ये होत्या आणि या सर्व देवगण त्या अनुसया मातेच्या दर्शनासाठी गेल्या आणि अनुसया मातेने येण्याचं सर्व प्रयोजन विचारलं. अनुसया मातेने सर्व देवतांना येण्याचं प्रयोजन विचारलं की आज आपण या ठिकाणी कसं काय आलात, आज आपण या ठिकाणी कसे काय आलात. तर त्यावर सर्व देवदेवता सांगितलं की आम्ही सर्वजण संकटात सापडलेलो आहोत, सर्व सृष्टी संकटात सापडलेली आहे आणि त्या संकटातून आम्हाला आपणच या ठिकाणून बाहेर काढू शकता. आपणच आम्हाला या सृष्टीच्या चक्रातून जे थांबलेलं चक्र आहे त्यातूनच आपण आम्हाला यातून मार्ग दाखवू शकता. त्यावेळेस त्यांनी सर्व विचारल्यानंतर अनुसया मातेला सर्व देवतांनी वृत्तांत सांगितला की अशा अशा पद्धतीने अशी गोष्ट झालेली आहे आणि म्हणून हा सूर्योदय थांबलेला आहे आणि आपण कृपा करून त्या पतिव्रतेच्या समोर आपण चालावं आणि आपण त्यातून आम्हाला मार्ग दाखवावा. अशा पद्धतीने पतिव्रतेने या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि अनुसया माता ज्या आहेत त्या देवतांच्या सोबत ज्या ठिकाणी जी घटना घडली होती त्या शांडिल्य मात्याजवळ आणि कौशिक ब्राह्मणाजवळ आल्या आणि त्यांनी सर्व हकीकत समजून घेतल्यानंतर अनुसया मातेने सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, तू सूर्य उगवायला आवाहन कर आणि सूर्य उगवल्यानंतर जर तुझा पती मृत झाला तरी मी माझ्या पतिव्रतेच्या ताकदीवर त्याला पुन्हा जिवंत करेल, म्हणून तू काही काळजी करू नकोस. मी सुद्धा एक पतिव्रता आहे, मी सुद्धा पतिव्रतेचा धर्म त्याच ताकदीने पाळते, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. पतिव्रता धर्माचं मी सुद्धा पालन करते, त्यामुळे तू सूर्यनारायणाला आवाहन करा. तर काय करा, फुलं प्रत्येकाला जवळ दिलेली आहेत. आपल्या जी गडबड गोंधळ करता शांततेत फक्त फुलं वाटायचे जागेवर बसूनच. शांडिल्य मातेला सांगितलं की आपण काही काळजी करू नका, आपण फक्त सूर्यनारायणाला आवाहन करा आणि सूर्यनारायणाला आवाहन करून आपण या सृष्टीचं जे चक्र आहे ते सुरू करण्यासाठी आपण त्या सूर्यनारायणाला आज्ञा द्या. असं म्हटल्यानंतर शांतता ठेवा. असं म्हटल्यानंतर अनुसया मातेने सूर्यनारायणाला आवाहन केलं, गायत्री मंत्राचा जप केला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिर्समृत ब्रह्म भूर्भुवः. असं म्हटल्याबरोबर सूर्यनारायणाला त्यांनी आवाहन केलं आणि आवाहन केल्यानंतर हळूहळू सूर्यनारायण या सृष्टीला प्रकाश देण्यासाठी वर आले आणि वर आल्याबरोबर त्या ठिकाणी कौशिक ब्राह्मण जमिनीवर पडला. तो जमिनीवर जागेवर मृत झाला आणि मृत झाल्यानंतर जी कौशिकाची जी भार्या होती ती शांडिल्य माता, तिला दुःख अनावर झालं आणि ती जागेवरच रडू लागली. रडल्यानंतर अनुसया मातेने सांगितलं की घाबरू नकोस, मी तुझ्या पतीला व्याधीरहित जिवंत करते. असं म्हटल्याबरोबर अनुसया मातेने आपल्या पतीचं स्मरण करून हातामध्ये जल घेतला आणि ते जल त्या मृत कौशिकाच्या अंगावर शिंपडलं आणि शिंपडल्याबरोबर तो
जो कौशिक ब्राह्मण मृत झालेला होता तो व्याधीरहित जिवंत होऊन उभा राहिला. व्याधीरहित जिवंत होऊन त्या अनुसया मातेच्या समोर उभा राहिल्यानंतर सर्वांमध्ये आनंदाचा आनंद तयार झाला आणि आनंदाच्या आनंदामध्ये या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आणि सृष्टीचं चक्र सुद्धा चालू झालं. आणि अशा पद्धतीने जे कौशिक ब्राह्मण आणि शांडिल्य माता होते त्या दोघांना सुद्धा अनुसयाने मातेने जे वर दिला की तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थितपणाने जगून तुमचं पुढचं कार्य सुद्धा व्यवस्थितपणे चालेल असा आशीर्वाद देऊन त्या अनुसया माता जी आहेत ते त्यांच्या आश्रमाकडे निघून गेल्या आणि या त्यांच्या घराकडे निघून गेल्या. अशानंतर पुढे कालांतराने जे देवदेवता आले होते ते देवदेवतांनी ही सृष्टीचं चक्र चालू केल्याबद्दल अनुसया मातेनं सांगितलं की आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. देवांना सांगितलं की आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत की आपण आम्हाला वर मागून घ्या. तुम्हाला जो हवाय तो वर मागून घ्या, आम्ही वर द्यायला तयार आहोत. अशा पद्धतीने अनुसया माताला सर्व देवांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघ देवांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे अनुसया मातेने सांगितलं की मला सर्व आहे, मला कशाची अपेक्षा नाही, परंतु तुम्ही जर म्हणत असता तर मी सांगेल की तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावे. काय सांगितलं? तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावे आणि आनंदाचा आनंद करावा म्हणून तथास्तु म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे अंतर्धान त्यांच्या लोकांमध्ये गेले आणि अनुसया माता त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन बसल्या. आणि कालांतराने सगळ्या गोष्टी अत्रे ऋषी अनुसया माता या त्यांचं दिनचर्या चालत असताना हळूहळू वेळ प्रसंग पुढे गेल्यानंतर अनुसया माता गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि झाल्यानंतर पुढे हळूहळू दिनक्रम चालू होता. अत्रे ऋषींची सेवा चालू होती, अनुसया मातेची सेवा चालू होती. सगळ्या गोष्टी चालत असताना योग्य वेळी योग्य प्रसंग पाहून पहिला जो जन्म घेतला तो सोमदत्तांनी. सोम म्हणजे चंद्र म्हणजे कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले. नंतर विष्णू आणि नंतर महेश. सोम आणि विष्णू आणि दुर्वास अशा तिघांनी मिळून या अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर पुढे ते लहान बालक म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश. हे बालक अनुसया मातेच्या पोटी जन्माला आल्यानंतर एक आनंदाचा आनंद या सृष्टीमध्ये तयार झाला आणि आनंदाच्या आनंदामध्ये ह्या सृष्टीला जो आनंदाचा आनंद तयार झाला तोच म्हणजे हा आजचा दत्त जन्माचा काळ म्हणून श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव
महाराजांचा जन्म झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर पुढचं कार्य नाना आणि तात्या करतील. पुढचं कार्य काय आहे? बाळ जन्माला आल्यानंतर काय करतात त्यांनाच माहिती. काय करतात तात्या? नाव ठेवायचंय. बर या. गोड घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद आता नाव त्याला कुल करावं लागतं ना. तर पहिले सरकारी मावळण पाहिजे ना. पहिले सरकारी मावळण पाहिजे. नाही नाही सरकारी मावळण पहिले. नाही मॅडम नंतर. तर देवा मग काय करायचं. या आदेश सगळे सोडा. सरकारी मावळण पाहिजे आपल्याला. आता कसं अवघड करायचं आम्ही. बरं असंच चला म्हणा. करू म्हणा. श्रीपादला खेळायला न्या. या बापू या. अवधूतला खेळायला न्या. या डिपार्टमेंट या. दादा या. बोला. या मामा दिगंबर अण्णामुळे झाला की. 1 मिनिट. आता हे बरं तुमच्या उकडे या. या आबा खाली बसून घेतो. श्री वल्लभला खेळायला न्या. अवधूतला खेळायला आता नरसिंहाला खेळायला न्या. दादा या. दादा हो दादा. दादा 2 मिनिटं स्वतःला बोल. 2 मिनिटं खाली बसा. मान्य खाली बसा. 2 मिनिटं मागे सर खाली बसा. सर या. खेळायला न्या. दिगंबरला खेळायला न्या. आता पाळणा होईल. 1 मिनिटामध्ये सांगतो. 2 मिनिटं मुलगी नव्हती काही नव्हतं पण मुलगी आणि मुलगाच नाही. आता मुलगा नाही म्हणल्यानंतर ह्यांची मंडळी डॉक्टर 7वा महिना ह्यांच्या मंडळीला ह्यांनी तपासलं तर म्हणले मुलगीच आहे. आता मुलगी येतात मग तेव्हा बसले. आम्ही गेलो बोहीला. बोहीला गेल्यानंतर तिथे विचारलं औषध घ्यायला नाना म्हणले साहेब म्हणले अण्णा मुलगीच आहे. अरे मुलगाच आहे. म्हणजे मुलगाच आहे. ह्याची म्हणले डॉक्टर गाडगे म्हणजे नाही. आणि बाळ जन्म मुलगा झालाय. मुलगा साक्षी आहे. तो त्याचं नाव दिगंबर ठेवून लक्ष्मी तुला सांगतो. आता पाळणा घ्या. देवा
दर्शनाची ओढ लागलेली आहे. दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर स्वर्गातील देव सुद्धा दर्शनाची अपेक्षा ठेवून नारायणपूरमध्ये अवतरलेले आहेत. कोणाच्या तरी बाजूला बसले असतील, कोणातरी शेजारी बसले असतील, बघून घ्या आपापसात अलीकडं पलीकडं. जर तुम्ही अंतर्मनाने पाहिलं तर ते तुम्हाला दिसतील. म्हणून परमेश्वराला भक्तीची ओढ असते. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि देव हा आपल्या आतमध्येच आहे. दत्त महाराज अण्णा हे आपल्या अंतःकरणामध्ये आहे. फक्त त्यांना शोधण्याची नजर आपल्यामध्ये तयार होण्याची गरज आहे. ती तयार होण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज आहे. म्हणून आपण नामस्मरणाच्या माध्यमातून आपण दत्त महाराजांचं दर्शन घेणार आहोत. आणि दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण मनामध्ये डोळे बंद करून दत्त महाराजांचं मनामध्ये एक आठवण तयार करायची की दत्त महाराज आम्हाला दर्शन देण्यासाठी आमच्या समोर आलेले आहेत. ही एक मनामध्ये कल्पना करायची आणि ती प्रत्यक्ष कल्पना आपल्याला उतरणार आहे. फक्त आपण त्या प्रतीने, त्या निष्ठेने, त्या भावाने जर पाहिलं तर दत्त महाराज आपल्याला दर्शन दिल्याशिवाय कदापि राहणार नाहीत असा यातला महत्त्वाचा आहे. म्हणून आपण अण्णा जोपर्यंत ते हे रूपामध्ये होते ते एकही दत्त जयंती दादांनी अनुपस्थिती दाखवली नाही. प्रत्येक दत्त जन्माला दादांची उपस्थिती होती आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. अशा पद्धतीने दादांची सुद्धा तेवढी भक्ती आणि त्या भक्तीच्या माध्यमातून दादा या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून आपण आता एकदा खुर्ची द्या दादा.
ज्यावेळेस अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले सर्वत्र आनंदाचा आनंद तयार झाला आणि आनंद तयार झाल्यानंतर एक सृष्टीमध्ये एक चैतन्याचं वातावरण तयार झालं आणि त्या वातावरणामध्ये देवत जात होते आणि एक दिवस हे सृष्टीचे करतेच ब्रह्मा विष्णू आणि महेश सृष्टीचेच करते म्हणून आता त्यांना त्यांच्या कार्याला जाण्यासाठी त्यांनी आदिर ऋषी आणि अनुसया मातेला परवानगी मागितली की आम्हाला आमच्या कार्यासाठी जायचंय. म्हणून पहिल्यांदा ब्रह्मदेव जे आहेत ते ब्रह्मदेव सोम म्हणून आकाशामध्ये गेले आणि चंद्र स्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्थापित होऊन सर्वांना शीतलता आणि छाया देऊन त्यांनी कार्य सुरू केलं. आणि दुसरे जे आहेत ते विष्णू आणि तिसरे जे आहेत ते महेश. हे महेश जे आहेत ते दुर्वास ऋषी म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यासाठी ते सुद्धा तपश्चर्यासाठी निघून गेले आणि दोघांचा अंश ब्रह्मदेव आणि महेश या दोघांचाही अंश त्या दोघांनी या मधले जे होते विष्णू त्या विष्णूंच्या एकरूप होऊन ते प्रत्यक्ष विष्णू दत्त झाले. म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज त्या अण्णांनी आपल्याला नारायणपूरमध्ये या ठिकाणी आणलेले आहेत आणि सर्वांना आशीर्वाद सर्वांच्या कृपा करण्यासाठी अण्णांनी या ठिकाणी एकमुखी दत्त म्हणजे विष्णू दत्तांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आणि सर्वांच्या कल्याणासाठी अहोरात्र दत्त महाराज या ठिकाणी उभे आहेत. अण्णांची ताकद अण्णांची ऊर्जा आणि दत्त महाराजांची ऊर्जा या दोन्ही शक्तींच्या ऊर्जेच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व भाविकांना ज्या काही अडचणी असतात ज्या काही दुःख असतं ज्या काही वेदना असतात त्यांनी जर मनाच्या अंतःकरणापासून जर यांना हात मारली तर त्या सगळ्यांच्या अडचणी दूर झाल्याशिवाय कदापि राहत नाही. फक्त त्यांचा तेवढा भाव असणं गरजेचं आहे आणि तो भाव ज्या वेळेस तयार होतो त्याच वेळेस दत्त महाराज आणि अण्णा महाराज त्यांच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नसतात. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून आता दत्त महाराजांचा जन्म झाला. दत्त महाराज विष्णू रूपाने नारायणपूरमध्ये अवतरित झाले आणि या ठिकाणी अहोरात्र सर्वांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. सर्वांना सेवा देत आहेत आनंद देत आहेत आणि त्या आनंदामध्ये दत्त महाराजांचा जन्म झाला आणि त्या जन्माचा प्रसाद म्हणून आपण सोंठवडा प्रसाद घ्यायचा आणि तो सोंठवड्याचा प्रसाद हा दत्त महाराजांचा प्रसाद आहे आणि तो प्रत्येकाला मिळावा असं मला मनापासून वाटतंय. म्हणून जे आपले जे सोंठवडा वाटणार आहेत त्यांच्याकडून आपण एकच पुडी घ्यायची. एकच पुडी घेतलं तर तो प्रसाद होणार आहे. दुसरी पुडी घेतलं तर ते काय होणार आहे सर्वांना माहिती आहे. वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही. यांना
बेबेस्वामी यांचं आपण दत्त जन्माची आख्यायिका सुंदर पद्धतीने ऐकलेली आहे. दत्त जन्म आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे, पाळणा झालेला आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले असताना सर्व मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ज्यांचा नजर चुकीनं राहिलाय ती श्री क्षेत्रात नारायणपूर दत्त सेवकरी मंडळाच्या माफी मागतो आणि आपल्या या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे मंत्री महोदय, हिंदू धर्म जागृतीचे सुधारक आदरणीय वेदक दादा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. शांतता.